नमस्कार, मी स्नेहा मिरगणे आपल्या अचानक भयानक ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर आज आहे रविवार आणि रविवारचा दिवस असतो, मस्त झोपा काढायचा, लेट उठायचं 10 वाजता, घरातली हळूहळू दिवसभर कामं करायची। पण आजचा दिवस तसा नाहीये। आज तुम्ही म्हणत असाल की एवढं रेडी का झाली ही छानपैकी, तर आज आमच्या स्कूलमध्ये, मी कॉलेजमध्ये शिकवते, तर आमच्या स्कूलमध्ये 10th विद्यार्थ्यांचं फेअरवेल आहे आणि ही 10th अशी बॅच आहे की जिला मी पूर्ण 9th शिकवलं आणि मिडल ऑफ 10th आमचं कॉलेज आणि स्कूल वेगळं केल्यावर मग मिडल ऑफ 10th मला त्यांना सोडावं लागलं। पण त्यांचं इन्व्हिटेशन मला आलं की मॅम तुम्ही आमच्या फेअरवेलला या आणि त्यांची अशी छोटीशी मेमरी बनावी म्हणून मी हा व्लॉग शूट करत आहे। चला तर मग जाऊयात आता कॉलेजमध्ये, सॉरी स्कूलमध्ये, आणि छान रेडी झाले। वेळ तर 10ची आहे। दरवेळेस लवकर जाणारी शिक्षिका टीचर आज थोडंसं लेट करते, समजून घेतील माझी मुलं। चला कॉलेजमध्ये जायचंय आणि कितीतरी दिवसांनी आज मी स्कूटी चालवते, कारण की मी व्हॅनमध्ये जायचे, म्हटलं थोडंसं कमरेला आराम देईल। आणि आता मला माझी स्कूटी बघा, कुणाचं तरी फडकं ढापून स्कूटीचं सीट पुसलंय आणि आता जायचंय। चलो, हे बघा आमचे 10वीचे स्टुडंट्स आहेत। फोटोशूट चाललंय मॅडम आमचं, फोटोशूट चाललंय का? येस, माझे पण काढायचे आहेत, पण थांबा जरा। आमच्या मायानं ना आमच्यासोबत मॅचिंग केलंय। अय्यो आपण गोंड दिसायलो। हे बघा नाही, केस धुतलेत आत्ताच, तशीच आले, वाळले इथपर्यंत येईपर्यंत। फेवरेट पर्सन आहे आमची। चला नीट दाखवा स्वतःला। वाव, खूप सुंदर दिसतंय। माझ्या फेवरेट स्टुडंट आहेत। आम्ही दोघी मॅचिंग झाली, लय गोड दिसायला, गॉर्जियस गर्ल्स। यार माझी आठवण येईल का रे तुम्हाला? हे बघा ह्या सुंदर गर्ल्स आणि मी त्यांची टीचर आहे। सुंदर टीचर। चला, एका सुंदर गाण्यावर ह्या आपल्या 10वीच्या बॅचची ही अशी एंट्री होते। आज सगळेच इतके छान सुंदर दिसत आहे। मी काही ह्याचं गाणं वगैरे म्यूट करून टाकले, कारण कॉपीराईट क्लेम होईल त्यामुळे। चला, सगळे आलेले आहेत। Today we all gather here to celebrate a farewell party of Standard 10 2023-2024 students, and we like to congratulate all the students। किसी आधे अधूरे प्रोजेक्ट को चलती क्लास में पूरा करना, स्कूल जाने का मतलब दोस्तों से मिलना ही तो था। बेसिक सी बातों पे भी बेहिसाब हंसते थे। अब जिसकी आज याद करके हंसते थे वो स्कूल जो था। एक बार फिर से उस ग्राउंड में पड़ी धूप से है। आजच्या निरोप समारंभाचे मुख्य अध्यक्ष म्हणू आपण किंवा सेलिब्रिटी म्हणू, तर ते आपले हे 10वीचे विद्यार्थी आहेत। तर असा त्यांचं वेलकम झालं, वेलकम स्पीच झालं, त्यानंतर हे बघा इतकं मस्त रॅम्प वॉक वगैरे सगळ्यांनी करून दाखवलंय। खरंच आज ते अगदीच कार्यक्रमाचे सेलिब्रिटीज वाटत आहेत, एवढे सुंदर, गॉर्जियस, हँडसम काही। तर हे बघा इतकं भन्नाट एंट्री वगैरे, कोणी नाचून केली, कोणी फोनवर एंट्री केली, कोणी आपलं सहज चालत आलं, किंवा कोणी फक्त हसून गेलं, कोणीतरी डायरेक्ट समोरून एंट्री करत डायरेक्ट पुढूनच उडी मारली। हे खूप फनी होतं। असे हे सगळे चेहरे आहेत जे उद्या आपल्या स्कूलमध्ये दिसणार नाही आहेत, पण आयुष्यभरासाठी ते हा व्हिडिओ पाहतील आणि म्हणतील यार हे आपण होतो। हे आपण होतो। आणि मला असं वाटतं या आठवणी ना न संपणारे आहेत आयुष्यभरासाठीच्या। खूप भारी वाटतं, एकदम मिक्स फिलिंग्स आहेत सगळ्या, खूप एक्साइटमेंट पण आहे, खूप छान, म्हणजे खूप भारी वाटतंय। अजून असं वाटतंय की यार आपण आता स्कूल सोडणार। त्या दिवशी मॅमनी सुट्टी दिली, पण दुसऱ्या दिवशी आम्ही परत सगळे स्कूलमध्ये आलो, घरी थांबतच नाही आम्हाला। आज मला खूप चांगलं वाटतंय, थोडीशी खुशी पण आहे, अशी उदासी भी हो रही है थोडीशी। म्हणजे घर, इथले सगळे घरातल्यासारखे फ्रेंड्स, टीचर
टीचर्स खूप सपोर्टिंग आहे ह्या स्कूलचे. आता काय सांगू, चौथीत आली तेव्हा सगळं नवीन नवीन वाटत होतं. आता सगळं आता घरचं सगळं हेच वाटतंय. घरी जेवढं करमत नाही तेवढं इथं करमतं. लहानपणापासून नर्सरीपासून या शाळेत आहे. मला आता पूर्ण 10 वर्ष झाली. नर्सरीपासून लहानपणापासून या शाळेत आहे. दुसऱ्या कुठल्या शाळेला बघितलं पण नाही. एवढे मॅडम सगळे आहे ना, खूप सुंदर आहे सगळे मॅडम वगैरे. म्हणजे शिकवण्याचं वगैरे सगळं सपोर्टिव्ह आहे सगळं. आम्हाला सोनवणे सर आल्यापासून ही शाळा सोनवणे सरांच्या हातात गेल्यापासून आम्हाला स्पोर्ट्समध्ये जिल्ह्याच्या पातळीवरती आम्ही खेळायला गेलो. कुलकर्णी सरांनी, कुलकर्णी मॅडमनी, राजू सरांनी, सोनवणे सरांनी आम्हाला खूप हे केलं. पुढे जावा म्हणजे नाही का, स्पोर्ट्समध्ये पण सगळे पुढे जावा, कधी मागं राहू नका कुठल्या गोष्टी. पण शाळेला थँक्यू की एवढं आम्हाला सांभाळलं लहान काही गोष्टींबद्दल. आणि जेव्हा पण आमची चुकी असते तेव्हा दरवेळेस कुलकर्णी मॅडमने आणि सरांनी आम्हाला पाठीशीच घातले. मी या शाळेत ज्युनियर केजी पासून आहे. आज मला या शाळेत 12 वर्ष कंप्लीट झाले. तर या शाळेला मी लय वेळा बदलताना बघितले. आधी दुसऱ्या स्कूलमध्ये होते, बट या स्कूलमध्ये आल्यापासून असं वाटतंय की एक फॅमिली इथे, एल्डर्स आहेत, सिबलिंग्स आहेत. आणि ह्या स्कूलमध्ये खूप चांगलं शिक्षण भेटलं आतापर्यंत. बऱ्यापैकी माझ्या विषयाचे निर्णय द्यावे आणि कार्यक्रम निरोप दिला. तसाच काय बोलायचं, या बॅचला जवळपास मी 1.5 वर्ष शिकवलं असेल. पूर्ण 9वी आणि 10वीचं निम्म वर्ष. त्याच्यानंतर निम्म्या वर्षात आपली ताटातूट झाली. आवाज येते व्यवस्थित? अरे यार. हा, तर मी तुम्हाला हे नाही सांगणार आहे की आता एक्झाम मध्ये अभ्यास करा, किंवा हे नाही सांगणार आहे की पुढं काय वाढून ठेवलंय. ते तर तुम्हाला कळणारच आहे ते पुढं काय वाढून ठेवलंय. पण हे मात्र नक्की सांगेन की आपल्या शाळेचे दिवस हे आयुष्यभराची मेमरी असते. म्हणजे जे काही निरागसता आहे, जी काही एकदम ना लहान लेकरू किंवा आपण जे टीनेजर म्हणतात ना आपण, ते हे 10वी पर्यंत असतं. म्हणजे काही जगाची फिकीरच नसते आपल्याला की म्हणजे आता टेन्शन नाहीये, कुठल्या गोष्टीचं टेन्शन नाहीये, जास्त अभ्यासाचा लोड नाहीये. अगदी सोपी गणित पण आपल्याला वाटतं यार काय आज स्नेहा मॅडमनी एवढा होमवर्क दिला, काय कुलकर्णी सरांनी इतकं लिहायला लावते, काय कुलकर्णी मॅडम आम्हाला इतका अभ्यास करायला लावते, किंवा मीता मॅडम एवढ्या रागवल्या आज क्लासमध्ये, का रागवल्या रुसल्या आमच्यावर, हे सांगायचे. हे जे बर्डन आहे ना ते खूप छोटं आणि तुमच्या वयाला मोठं वाटणार, पण नंतर तुम्हाला वाटेल की यार आम्ही उगाच मोठे झालो. थोडं झालं की लगेच चौधरी रडली. क्लास मध्ये काय बोललं की आपली पहिला फॅशन शो झाला, काय नावायचं, समृद्धी, सॉरी नाव पण बघा, नाव पण विसरायला लागले. समृद्धी रडली. एक दिवशी आले क्लासवर आणि तिला पोरींना म्हटलं, सगळ्या मार्क कमी पडले, पोरींना माझा नेहमी डायलॉग, तुम्ही ना पुढे जाऊन तुमचं लग्न होणार आणि भांडी मुलांशी नाही काय. पोरांना म्हटलं काय नाही, आपल्या बापाची प्रॉपर्टी आहे, मजा मारा, नका अभ्यास करू तिकडे. पोरींना नाही नाही, पुढे जाऊन भांडी घासायचेत का नाही. समृद्धी लगेच प्रत्येक लेक्चरला रडणार, मॅडम 2 मार्क पडले. हे चांगल्या मेमरी सांगते. म्हणजे त्यावेळेस असं वाटत असेल की यार काही खडूसही नाही नाही, गोंधळ घातलाय बघा. समोरच्याच क्लासमध्ये कुलकर्णी सर बोलून जाणार, लगेच पोरं चिडचिड. सर ही बॅच अशी ना काही त्रास दिला नाही बघा. म्हणजे मी नंतर बॅच म्हणायची नुसती. 9वी पूर्ण शिकवली त्यावेळेस मी या 9वीचं फार कौतुक करायचे की यार ही शांत बॅच आहे. पण शेवटी ओरडायचे पण, अरे यार तुम्ही अभ्यास करा, गोंधळ घाला, मला काही प्रॉब्लेम नाही. जुनी बॅच फार वात्रट वगैरे होती, ही बॅच एकदम शांत होती, काही त्रास नाही काही नाही. पण 10वीत आलो आणि मला 9वीची बॅच मिळाली. त्यावेळेस ह्यांची 9वी, ही 10वीला आली, ही 9वीची बॅच मिळाली. त्यावेळेस वाटायचं अरे अरे हे ऑलरेडी गोंधळ घालून तुम्ही बरे. म्हणजे प्रत्येक वेळेस वरच्या 9वीला बघून हे बरे, परत त्या 10वीला बघून आधीच्या बरे. म्हणजे ही बॅच मला बरीच वाटली नेहमी. फक्त काही इन्सिडन्स वगैरे होते, पोरांनी घातलेला गोंधळ. फॉर एक्झाम्पल सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं तोंड फिरवणे.
सीसीटीव्ही कॅमेराचं तोंड फिरवणे. बाहेर उभे श्रीकांत आणि दुसरं कोण? चैतन्य. नाही अजून जोडीदार सांगा तुमचा. चांगला आहे बहिणी. हा हा श्रीकांत. बाळा काय केलं आज? नाही मॅडम काहीच नाही केलं. सर काल परवा ह्या मुलांना मी बोटाला धरून चालायला शिकवले ना, आज तुम्ही लगेच म्हणता ह्यांना निरोप द्या. डे बाय डे इट इज बिकमिंग डिफिकल्ट फॉर मी. नेक्स्ट इयर प्रॉबेबली सॉरी स्टुडंट्स आय वोंट गिव्ह युअर फेअरवेल स्पीच. दरवर्षी तेवढाच लया लावायचा, एवढाच त्रास करून घ्यायचा, पण हा त्रासात पण आनंद आहे. अच्छा बघा, बोबडी वळाली नावाचा गेम आहे. बोबडी वळालीला काय म्हणतो रे आपण? टंग. मैं हूं ना. हिंदी. काय होतं? कदर होता. मानसी जाधव. हिंदी. अरे यार किती सोपं. हा कट बाहुबली. कटप्पा टकलाय. कटप्पा मूवी आहे. कटप्पा मूवी आहे का? ओपन योर इंग्लिश टेक्स्ट बुक पेज नंबर 193. Y'all don't let me teach. My throat is paining so much. पीटी सरांची करणार आहे. पार्थ नीट बोल. छोट्या पोरांना मारू नका पार्थ. मी होणार आहे तिथलं पहिले मला. लाईनी जावा लाईनी. चला लाईनी. पायमिडे येणार इथं. पायमिडे खुर्ची घेऊन या. पायमिडे काय बाहेर रोखतोय? काय फार्मच बांधायचं घेतोय? तिच्या पाठी घासायच्या. थर्ड क्लास झाली. आज जर नंबर केला नाही तर तुम्हाला छिडी द्याला. छिडीने मारणार. आता साहेब चहा वगैरे काय कुठं बॅकर इकडून बापा. जवाहर साहेब जरा लक्ष द्यावा. लक्ष द्या. आता 2 फॉर्म्युले पण सांगा. फक्त बाकी काय नाही. मयूर 2 चौघत आहे ना, पण गोड लाव गोड न वाचता येणारी मुलं. मयूर जोशी. लक्ष द्या, थोडस लक्ष द्या. खळखळच्या फक्त लिहायचं काय नाही, फक्त पांढरं नाही कुलकर्णी मॅडम. केवढा वेळ झाला ह्यांची स्टँडिंगची अरेंजमेंटच होईनाय. स्नॅक्सला काय ठेवलंय तुम्ही बघू. जिलेबी गायब आहे याच्यातली. तर ते घेतली कोणीतरी. जिलेबी, गुलाबजामुन, चिप्स आणि वडापाव. चला. वेळ कमी असल्यामुळे 2 चांगले मजेशीर गेम रद्द झाल्यावर आम्हाला फायनली 2 ते 3 गाण्यांवर नाचायला भेटलं. पोरांनी मला म्हटले मॅडम आमच्यासोबत डान्स करा. हे बघा ही मॅडम नाचतीये. कोणाला वाटेल का ही टीचर आहे म्हणून त्यांची. ओके ठीक आहे म्हटलं चला. तर
कॉपीराईट क्लेममुळे आपण हा व्हिडिओ म्यूट केलेला आहे. तर सांगा मला हे कुठलं गाणं आहे. अगदी इझी आहे, कमेंट करून सांगा मला की कुठल्या गाण्यांवर ही टीचर आणि हे तिच्या विद्यार्थिनी नाचत आहेत. आणि अलीकडच्या बघा 9वीच्या विद्यार्थिनी समोर काय नाही, 10वीच्यांनी एन्जॉय करो न करो 9वीच्या मुलामुलींनं बराच एन्जॉय केलेला आहे त्यांनी स्वतःहूनच. मॅडम आमचा व्लॉग शूट करा हे आवर्जून सांगणारी ही माझी मुलं बघा. जगाची कुठलीच फिकीर नाही असं बेधुंद जगणारी ही माझी मुलं. हे बघा हे आमचे स्टुडंट्स. नमस्कार. ब्लॅक अँड व्हाईट गँग. ह्या मुलींचं फोटोशूट संपतच नाहीये. किती वेळ झाला माझ्याकडे फोटो काढून घेत आहे. तर गर्ल्स मला असं वाटतं आता व्लॉग संपवावा. ठीक आहे, बस झालं. लाईक करा, सबस्क्राइब करू, शेअर करू. चला आमच्या ब्युटिफुल मॅडम. बस करा, कौतुक करू नका. चला व्लॉगची सांगता करतो. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत काय करा, लाईक करा, शेअर करा.